हातकणंगले मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। शिंदे गटाने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार पाहूयात कल हातकणंगलेचा। कोण होणार हातकणंगलेचा खासदार? हातकणंगलेमध्ये होणार तिरंगी लढत। कोण मारणार हातकणंगलेचं मैदान? हातकणंगले हा राज्यातील एक महत्त्वाचा आणि तितका चर्चेतला मतदारसंघ आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा 2019ला पराभव करणाऱ्या धैर्यशील माने यांना शिंदे गटाने पुन्हा एकदा संधी दिली, तर ठाकरे गटाने सत्यजित पाटील सरोडकर यांना हातकणंगलेच्या मैदानात उतरवलंय। दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी हे युती आणि आघाडीमध्ये न जाता स्वतंत्र लोकसभेच्या रिंगणात उतरले। हातकणंगलेमधील तीनही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्यामुळे हातकणंगलेची लढत ही अटीतटीची होणार आहे। अतिशय उत्साहानं आणि जोमानं या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे। ही चैत्राची यात्रा आहे आणि तो दख्खनचा राजा आहे। जशी ही शासनकाठी उंच उंच आपल्याला त्या ठिकाणी जाताना दिसते, मोदी साहेबांच्या विचाराची विकासाची गुढी अशाच पद्धतीने उंच जाऊ दे। देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहेत। मणिपूरसारख्या घटना घडत असताना सुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत। एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे। याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे। आमची सगळी टीम या ठिकाणी तयार आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये चांगला समन्वय आहे। त्यामुळे मला जरूर खात्री आहे की आम्ही सगळे या ठिकाणी एका चांगल्या प्रकारे एकत्र प्रचार करून आम्ही जनतेसमोरची बाजू मांडू आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगलं यश मिळेल। धैर्यशील माने यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे शिंदे गट हेमंत पाटील यांच्या सोबतच माने यांचीही उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा होती। धैर्यशील मानेंवर का नाराजी आहे त्यावर एक नजर टाकूया। मतदारसंघात फारसा संपर्क नाहीये, वाड्या वस्त्यांवर फिरकले नसल्याचीही चर्चा आहे। प्रभावी विकास कामही नाहीये। प्रत्यक्षात मतदारांच्या भेटी घेण्याऐवजी केवळ बॅनरबाजी केली आहे। शेतकरी वर्गातही माने यांच्या कामाबद्दल नाराजी असल्याचं कळतंय। एक नजर टाकूया 2019च्या मतांच्या आकडेवारीवर। 2019 मध्ये शिवसेनेच्या धैर्यशील माने यांना 5,74,077 मतं मिळाली। स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना 4,80,292 मतं, तर वंचितच्या हाजी असलम सय्यद यांना 1,20,584 मतं मिळाली। शिवसेनेचे धैर्यशील माने हे 93,785 मतांनी विजयी झाले। 2019ला वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे इथे वंचित फॅक्टरही महत्त्वाचा आहे। ठाकरे गटानेही सत्यजित पाटील सरोडकर यांना मैदानात उतरवून धैर्यशील माने आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण केलं। सत्यजित पाटील सरोडकर कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। शाहूवाडी तालुक्यामध्ये सरोडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे। सत्यजित पाटील यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनय कोरे यांचा पराभव केला होता। सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील हे शाहूवाडी मतदारसंघातून 2 वेळा आमदार होते। एकंदरीतच धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर हे तीनही उमेदवार एकापेक्षा एक आहेत, त्यामुळे हातकणंगलेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर। महाराष्ट्राचा